खूप सोप्या पद्धतीनं डिंकाच्या लाडवाची रेसिपी शेअर केलेली आहे. खूप सोपी आहे. अगदीच इथं खोबरंही किसण्याची गरज नाहीये. तर चला तर मग बघूया. इथं सर्वात आधी जे काही जिन्नस लागणार आहे ते सगळे मी मोजून घेतले होते. तर इथं घेतलेलं आहे 400 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. डिंक 100 ग्रॅम घेतलेला आहे. डिंक इथं मी खडा फॉर्म मधला घेतलेला आहे. पण याची पावडर फॉर्म ही भेटू शकते. पावडर फॉर्म असेल तर तुम्ही 120 ते 130 ग्रॅम घेऊ शकता. मनुके घेतलेले आहेत 100 ग्रॅम, काजू 100 ग्रॅम, बदाम 100 ग्रॅम आणि गूळ घेतलेला आहे ते मी अर्धा किलो. कारण गुळाची क्वांटिटी जर बरोबर घेतली तर आपले लाडू छानसे वळता येतात. पण एक लक्षात आलं असेल की खोबरं इथं मी खिसून घेतलेलं नाहीये, तर अख्खं तसंच आहे. खोबऱ्याचे मी बारीक काप करून मिक्सर मधून फिरवून घेणार आहे. तर खूप जास्त ही पावडर फॉर्म मध्ये याला करायचं नाहीये. अगदी थोडंसं जाडं मोठं ठेवून आपण खोबरं घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता खूप जास्त असं पावडरही केलेलं नाहीये किंवा खूप जास्त जाडही नाहीये. मीडियम करून आपण घेतलेलं आहे. अशाच प्रकारे जे आपण बाकीचं खोबरं आहे ते घेणार आहे. खोबरं तयार झाल्यानंतर आपलं वाटून त्याच्यानंतर आता आपली लाडवाची प्रोसेस चालू करू. तर इथे एक मी मोठी कढाई घेतली होती जाड बुडाची आणि याच्यामध्ये बारीक गॅसवरती आपण हे खोबऱ्याचा किस आहे तो आपण भाजून घेणार आहोत. याच्यामध्ये सुक्का भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये काही तूप वगैरे घालायचं नाहीये. एक 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर माझा सगळा खीस जो आहे तो भाजून झाला होता छानसा गोल्डन ब्राऊन कलर वरती. तर आता मी ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. तर आता इथं आपण 125 ml तुपाचा वापर करतोय. तर त्यातला अगदी थोड्याशा तुपाचा वापर मी इथं आपले जे जिन्नस आहेत ते शेकून घेण्यासाठी करणार आहे. तर इथं मी सुरुवातीला बदाम घेतले आणि बदाम छानसे भाजून घ्यायचे आहेत. अगदी 1-2 मिनिटांमध्ये भाजून तयार होतात. त्याचा कलर वगैरे बदलायची गरज नाहीये. त्याच तुपामध्ये आता आपण काजू भाजून घेणार आहोत. काजू आता बघा काजूला तर अगदी 1-2 मिनिटांमध्ये ते भाजून तयार होतात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अदर जे ड्रायफ्रूट घालायचे असेल तेही घालू शकता. आणि यानंतर बाकीचे तूप जे आहे ते याच्यामध्ये घालून मी डिंक तळून घेते. डिंक तळण्यासाठी मोस्ट ऑफ तुपाचा वापर इथं आपण करतो. तर इथं थोडं थोडं घालून मी डिंक तळून घेते. तुम्हाला या लाडवामध्ये जर खारीक पावडर घालायची असेल किंवा खारीक घालायची असेल तर ज्यावेळेला आपण खोबरं भाजून घेतो त्याच्यानंतरच खारीक सुकी भाजून घ्या आणि ती आपल्या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्या. खारीक पावडर आपल्या तुपामध्ये भाजण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि अशा प्रकारे माझा इथं सगळा डिंक तळून झालेला आहे. आता सर्वात आधी आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते तुपामध्ये त्याला आपण पावडर करून घेणार आहोत. तर मिक्सरला मी अगदी एखाद दुसरा मिनिट फिरवून लगेच होऊन जाते ही पावडर. पावडर ही आपल्याला खूप जास्त बारीक करायची गरज नाही. अगदी जाडी मोठी असली तरी चालून जाते. आणि आता एका मी मोठ्या भांड्यामध्ये जे काही जिन्नस आपले तयार झालेले आहेत ते सगळे इथे मी काढून घेतले. तर इथं खोबरं घेतलेलं आहे, ड्रायफ्रूटची पावडर, तळलेला डिंक, तळलेल्या डिंकाची जी प्लेट होती त्याला खूप सारं तूप लागलं होतं सॉरी. तर तेही आपण खोबऱ्याच्या साहाय्याने पुसून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये गूळ घालून घेतला. आता काय करायचं आपल्याकडे जे घरी मिक्सरचं भांडं असतं मीडियम साईजचं जे असतं 2 नंबरचं भांडं आपण म्हणतो की त्याच्यामध्ये खूप जास्त बारीक वाटण होत नाही ते घ्यायचं. नसेल तुमच्याकडे नॉर्मल मिक्सरचं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे सगळे जिन्नस याच्यामध्ये मिक्स करा आणि मिक्सरला वाटून घ्या. मिक्सरला वाटत असताना खूप जास्त त्याला फिरवायची गरज नाहीये. अगदी जस्ट आपल्याला ते मिक्सरच्या गरमीमुळे डिंक आपला जो गुळ आहे तो पातळ होऊन मिश्रण एकजीव होईल इतकंच आपल्याला करायचंय. आणि इथं बघू शकता लाडू आरामात वळला जातोय आणि माझं मिश्रणही अगदी पावडर फॉर्म मध्ये झालेलं नाहीये. अगदी थोडंसं मोठं मोठं आहे. अशाच प्रकारे आता बाकीचे सगळे जिन्नस मी आता मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेते. यातला थोडासा डिंक मी वरून तसाच मिक्स करण्यासाठी ठेवला होता जेणेकरून जो आपला डिंकाचा कुरकुरीतपणा आहे तो खायला मध्ये छान छान लागतो. हे जे लाडू आहेत ते मुलांसाठी खूप हेल्दी आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी. आणि जे तळताना आपलं कढईमध्ये थोडंसं तूप राहिलं होतं तेही याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलं. आणि अगदी मुठभर मी इथं तीळ मिक्स केलेले आहेत कारण तिळाने आपले कॅल्शियम चांगलं होतं. आणि याच्यामध्ये आता जे वरचे मनुके राहिले होते ते मी याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. मनुके भाजून घ्यायची गरज नाहीये तसेच आपण मी इथं घातलेले आहे. आणि आता इझिली लाडू आपला वळला जातोय. ज्या साईजचे आपल्याला लाडू हवे त्या साईजचे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता.
आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पण अजूनपर्यंत तुम्ही जर रोहिणीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेऊ. जवळपास इथं आपलं 1 किलोचं मिश्रण झालं होतं, तर 1 किलो मिश्रणामध्ये मीडियम साईज करायला गेला तर 60-65 लाडू तयार होतात आणि जर अगदीच मोठी साईज पकडली तर 50 लाडू तयार होतात. आता इथं बघा थोडंसं माझं मिश्रण राहिलेलं आहे आणि मला लाडू बांधता येत नाहीये, कारण ते थोडंसं सुकं झालेलं आहे. तर अशा वेळेला काय करायचं, थोडं मिश्रण असेल तर दोन्ही हातावर घासून लाडू बांधा आणि खूप जास्त मिश्रण राहिलं असेल तर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून काढा. जेणेकरून आपला गूळ जे मिक्सरचं टेम्परेचर आहे त्याच्यामुळे लगेच मेल्ट होऊन छानसं लाडू वळले जातात. आणि इथं माझे सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि आपण एक तोडून बघूया. मस्त अगदी मऊ लाडू तयार झालेला आहे आणि खायलाही खूप छान पौष्टिक